साधकाला साधनेमध्ये कुठल्याही देवतेची साधना करताना फक्त रेणुका मातेचीच नाही, तर कुठल्याही देवतेची साधना करताना मी हे प्रॉपर साधकाविषयी बोलतोय हां, बाकीच्यांविषयी नाही. काही गोष्टी साधनेमध्ये वर्ज्य किंवा निषिद्ध सांगितल्या. सगळ्यात पहिले मी जसं म्हणलो, की आहार हा सात्विक असावा म्हणून तिथं मांसाहार वर्ज्य सांगितलाय. कारण ते तामसिक अन्न आहे. तुम्हाला भावशुद्धी जे काही सात्विक भाव आहे, तो जागृत होणार नाही. दुसरं व्यसन, साधकाला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसावं. कारण नामाचं व्यसन भगवंताची प्राप्ती करून देईल, पण हे जे दुसरं बाकीचे व्यसन आहेत हे तुम्हाला शेवटी मृत्युमुखी पाडतील. म्हणून साधक हा व्यसनावर विजयी असावा. जे कंचन, कामिनी आणि काम, कंचन म्हणजे सोनं, त्याला सुवर्णाची लालसा नसावी. कामिनी म्हणजे परस्त्री गमन हे साधकाचं कधीही नसावं. आणि काम म्हणजे कामविजय म्हणजे कामवासनेवरती साधक विजयी असावा, असे साधकाचे लक्षणं सांगितलेत. ह्या जर गोष्टी त्याज्य म्हणजे वर्ज्य केल्या तर साधकाला साधनेचं जे काही आपल्याला जो टप्पा हवा आहे, कारण टप्प्याटप्प्याने साधना वाढत जाते. जर तुम्हाला वाटतंय की आपण पुढच्या टप्प्यावरती पोहोचावं, तर आपल्यातले हे दोष, हे दुर्गुण जर सोडले तर पुढचा टप्पा सहज साध्य होतो. म्हणून साधकाला विशेष करून या गोष्टी त्याज्य सांगितल्या आहेत, जेणेकरून त्याला त्याची मोक्षप्राप्तीची साधना सुखकर आणि सोपी होईल.